नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण काही समाजसुधारक आहेत त्यांची माहिती पाहणार आहोत। त्यामधील राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत। त्यांचा जन्म 1874 आणि मृत्यू 1922 या साली झालेला आहे। तर त्यांचे महत्त्वाचे मुद्दे इथं आपण आता पाहणार आहोत। पहिला मुद्दा त्यातील राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या गावी घाटगे घराण्यात कागल येथील लक्ष्मी विलास पॅलेस मध्ये झाला। बघा, इथं आता भरपूर वस्तुनिष्ठ प्रश्न तयार होतात। तर त्यांचा जन्माबद्दल प्रश्न विचारतीलच। त्यांनी कोणत्या गावात कोणत्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला हे विचारतील। कागल या ठिकाणी, कोणत्या घराण्यात तर घाटगे घराण्यात, आणि कोणत्या पॅलेसमध्ये किंवा कुठे झाला तर लक्ष्मी विलास पॅलेस। असे इथं 4-5 क्वेश्चन तरी तयार झालेले आहेत आणि हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे। पुढील बघा, शाहू महाराज यांचे मूळ नाव यशवंत जयसिंगराव घाटगे असे होते। शाहू महाराज यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव उर्फ आबासाहेब होते, तर त्यांच्या आईचे नाव राधाबाई असे होते। शाहू महाराज 3 वर्षाचे असताना त्यांच्या जन्मदात्या आईचा मृत्यू झाला। आता ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या आई वडिलांची नावं सुद्धा विचारतील आणि त्यांचं मूळ नाव काय होतं। शाहू महाराज असं मूळ नाव नव्हतं, तर यशवंत असं होतं, यशवंत जयसिंगराव घाटगे। त्यामुळे हे मुद्दे सुद्धा लक्षात ठेवा। आता पुढील बघा, 26 जून हा शाहू महाराजांचा जन्मदिवस महाराष्ट्र शासनाने 2006 पासून सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्याची घोषित केले आहे। तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आत्ताच तो 2006 पासून घोषित करण्यात आलेला आहे। त्यामुळे हमखास याच्यावरती क्वेश्चन येण्याची शक्यता आहे। त्यामुळे 26 जून हा त्यांचा जन्मदिवस 2006 पासून कोणत्या नावाने आहे साजरा, तर सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे। हे खूप महत्त्वाचं आहे। 17 मार्च 1884 रोजी कोल्हापूर संस्थानच्या तत्कालीन महाराणी आनंदीबाई साहेब यांनी शाहू महाराज यांना दत्तक घेतले। बघा, आनंदीबाई साहेब यांनी त्यांना दत्तक घेतलेले 17 मार्च 1884 रोजी। त्यावेळी ब्रिटिश सरकारतर्फे मुंबईचा गव्हर्नर जेम्स फर्ग्युसन व कर्नल H.A. रिव्हर्स यांनी शाहू महाराजांच्या दत्तक विधानास मान्यता दिली होती। आता त्यावेळेला दत्तक घेतलेलं कोणी, आनंदीबाई साहेब यांनी। तर त्यावेळेला कोण गव्हर्नर होते असा सुद्धा क्वेश्चन येण्याची शक्यता आहे। त्यामुळे जेम्स फर्ग्युसन व कर्नल H.A. रिव्हर्स हे 2 नावं लक्षात ठेवा आणि ह्याचं साल लक्षात ठेवा, त्यांना जेव्हा दत्तक घेतलं 17 मार्च 1884। पुढे जाऊया आपण। शाहू महाराजांचे सुरुवातीचे शिक्षक म्हणून श्री कृष्णाजी भिकाजी गोखले व हरिपंत गोखले यांना नेमले होते। बघा, शिक्षक म्हणून सुद्धा त्यांचे सुरुवातीचे तर कुणाला बरं, कृष्णाजी भिकाजी गोखले व हरिपंत गोखले यांना नेमले होते। आता ही गोखले ह्याच्यावरून कशावरून तुम्ही लक्षात ठेवाल बरं, तर गोपाळकृष्ण गोखले हे कॉलेज आहे, गोखले कॉलेज, तर ते सुद्धा कागलचेच आहेत, कागलमध्ये शिकलेले आहेत। त्यांच्या नावावरून हे जरी लक्षात ठेवलं तरी सुद्धा चालेल। पुढचा क्वेश्चन, 20 मार्च 1886 रोजी शाहू महाराज यांचे वडील जयसिंगराव यांचा मृत्यू झाला। तर कधी, 20 मार्च 1886। साल महत्त्वाचे आहेत, ती सुद्धा येण्याची जास्तीत जास्त शक्यता असते। त्यामुळे त्यांचे जे काही साल, कुठल्या वर्षी काय केलं त्यांनी कार्य, हे ठेवणं गरजेचं आहे। आणि त्याला तुम्ही असं तुमच्या ह्याच्यानुसार एक क्लू दिला तरी चालेल। क्लू मार्फत ते लक्षात ठेवण्याच्या, काही ट्रिक्स मार्फत लक्षात ठेवण्याच्या सुद्धा पद्धती असतात, त्यात तुमच्या ह्याच्यानुसार जरी केलं तरी चालेल। काहीतरी असं क्लू, एक काहीतरी खुणा वगैरे असतात, तशा पद्धतीने ते लक्षात ठेवा। 1885 ते 1889 या काळात शाहू महाराजांनी राजपुत्रांच्या राजकोट महाविद्यालयात शिक्षण घेतले। त्यांना या महाविद्यालयाचे प्रिन्सिपल मॅकनॉटन यांनी विशेष मार्गदर्शन केले आणि याच काळामध्ये त्यांनी दत्ताजी शिंदे व पांडुरंग भोसले यांच्याकडून मल्लविद्येचे शिक्षण शाहू महाराजांनी घेतले। बघा,
याच काळामध्ये जेव्हा ते राजकोट ह्या महाविद्यालयात राजपुत्रांच्या महाविद्यालयात शिकत होते तेव्हाच त्यांनी इकडे आपले मल्लविद्येचे शिक्षण म्हणजे कुस्ती प्रिय होते शाहू महाराज, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे त्याचं सुद्धा शिक्षण त्यांनी दत्ताजी शिंदे व पांडुरंग भोसले यांच्याकडून ते घेतच होते. नंतर 8 मे 1888 रोजी कोल्हापूर ते मिरज या रेल्वे मार्गाची पायाभरणी ही शाहू महाराजांच्या हस्ते करण्यात आली. बघा, कोल्हापूर ते मिरज या रेल्वे मार्गाची पायाभरणी 8 मे 1888ला करण्यात आली. 1890 ते 1894 या काळात शाहू महाराजांनी धारवाड येथील S.M. फ्रेझर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले. इंग्रजी भाषा, जगाचा इतिहास व राज्यकारभाराचे धडे शाहू महाराजांना S.M. फ्रेझर यांनी दिलेले आहेत त्यावेळेला. म्हणजे ह्या सगळ्याची जाण त्यांना पाहिजे होती आणि तसे त्याने ते अचीव केलेले आहे, म्हणूनच ते इथपर्यंत पोहोचलेले आहेत. 1 एप्रिल 1891 रोजी बडोदा येथील गुणाजी खानविलकर यांची कन्या लक्ष्मीबाई यांच्याशी शाहू महाराजांचा विवाह झाला. आता हे लक्षात ठेवा हा, त्यांच्या पत्नीचं काय नाव होतं? लक्ष्मीबाई. आणि त्यांचा कधी बरं विवाह झाला? 1 एप्रिल 1891 रोजी बडोदा येथील गुणाजी खानविलकर यांच्या कन्येशी. शाहू महाराजांना राधाबाई व आऊबाई अशा 2 मुली, तर राजाराम व शिवाजी अशी 2 मुले, अशी एकूण 4 अपत्ये होती. आता पूर्वी पहिला आपण बघितलं काय मुद्द्यात? राधाबाई. अरे राधाबाई त्यांच्या आईचं पण नाव होतं आणि इथं आता त्यांनी आपल्या मुलीचं पण नाव राधाबाईच ठेवलेलं आहे. पूर्वीच्या काळी होतं बघा, आपल्या आजोबांची पणजोबांची परत आपल्या नातवाला वगैरे नावं देण्याची प्रथा होती किंवा ती आवडीने देत असत किंवा एक आठवणी म्हणून देत असत. तशा पद्धतीने यांनी पण पहिल्या मुलीचं नाव यांच्या राधाबाई, नंतर आऊबाई आणि नंतर राजाराम आणि शिवाजी अशी 4 अपत्ये त्यांना होती. यातील राजकुमार शिवाजी यांचा 1920 साली रानडुकरांच्या शिकारीच्या वेळी घोड्यावरून पडून मृत्यू झाला होता. बघा, म्हणजे एक अपत्य त्यांचं 1920 साली हरवलं, म्हणजेच मृत्यू झाला. 1893 मध्ये कोल्हापूर संस्थानने स्वतःचे कायदे पुस्तक तयार केले. त्यांनी 1893 मध्ये स्वतःचं कायदे पुस्तक लिहिलं कोल्हापूर संस्थानने. 2 एप्रिल 1894 रोजी शाहू महाराजांचा राज्याभिषेक होऊन वयाच्या 20व्या वर्षी कोल्हापूर संस्थानची सूत्रे शाहू महाराजांनी स्वीकारली व शाहू महाराजांच्या राजकीय कार्यकाळास सुरुवात झाली. बघा हा, हे पण महत्त्वाचं आहे. 2 एप्रिल 1894 रोजी शाहू महाराजांचा राज्याभिषेक होऊन वयाच्या 20व्या वर्षी त्यांनी ह्या कोल्हापूर संस्थानची सूत्रे स्वीकारलेली आहेत आणि त्यावेळेस त्यांच्या राजकीय कार्यकाळास सुरुवात झालेली आहे. हे महत्त्वाचं आहे, साल आणि कोणत्या वर्षी वगैरे त्यांनी सूत्रे स्वीकारली हे पण महत्त्वाचं आहे. आणि त्यावेळेला जे गव्हर्नर होते बघा हा, शाहू महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यादरम्यान ब्रिटिश सरकारतर्फे मुंबईचा गव्हर्नर लॉर्ड हॅरिसन हा उपस्थित होता. त्यावेळेला कोण गव्हर्नर होता? लॉर्ड हॅरिसन. पुढील बघूया आपण मुद्दा. 1895 मध्ये शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे शाहूपुरी ही गुळाची बाजारपेठ सुरू केली. आता हे कार्य पण छान आहे, त्यांचं खूपच चांगलं कार्य आहे. शेतकऱ्यांच्या मालाला, जो काही शेतकऱ्यांनी माल पिकवलेला असतो, ऊसापासून गुळ तयार करणे, घाणे पूर्वी होते बघा, साखर कारखाने कमी आणि घाणे गुळाचे जास्त होते. त्यावेळेला गुळाला कुठंतरी भाव मिळावा, त्यांचं ती विक्री व्हावी गुळाची आणि शेतकऱ्यांना फायदा व्हावा, या दृष्टिकोनातून त्यांनी 1895 मध्ये गुळाची बाजारपेठ सुरू केली होती. 1896 साली सर्व जाती जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी शाहू महाराजांनी राजाराम हे वसतिगृह सुरू केले व याच सालापासून शाहू महाराजांच्या वसतिगृह निर्मितीच्या कार्याला सुरुवात झाली. आता बघा, सर्व जाती जमातीसाठी त्यांनी काय केले? वसतिगृह बांधलेलं आहे राजाराम नावाचं आणि त्या सालापासूनच त्यांनी वेगवेगळी वसतिगृह स्थापन केलेली आहेत. आपण पुढील मुद्द्यात ते पाहूच, आपण कुठं कुठं काय काय स्थापन केलेले आहेत ते. आता पुढील मुद्दा बघा. 1897 साली महारोग्यांसाठी व्हिक्टोरिया लेप्रसी या हॉस्पिटलची स्थापना शाहू महाराजांनी केली. आता त्यावेळेला काही साथीचे रोग किंवा जास्तीत जास्त
औषध पाणी वगैरे नव्हते किंवा गरीब जनतेला त्या सोयी मिळायच्या नाहीत, मिळत नव्हत्या त्यावेळेला. त्यासाठी त्यांनी व्हिक्टोरिया लेप्रसी या हॉस्पिटलची स्थापना केली आणि त्यामध्ये त्यांना गोरगरिबांना प्रवेश दिला. नोव्हेंबर 1899 मध्ये शाहू महाराजांच्या जीवनास कलाटणी देणारे वेदोक्त प्रकरण घडले आणि शाहू महाराज पंचगंगा, बघा त्यावेळेला काय झालं, शाहू महाराज पंचगंगा नदीकाठी स्नानासाठी गेले असताना त्यांचे पुरोहित नारायण भटजी हे वेदोक्त मंत्राऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणत असल्याचे महाराजांचे सहकारी राजाराम शास्त्री भागवत यांनी महाराजांना लक्षात आणून दिले. याबाबत महाराजांनी विचारणा केली असता महाराज हे क्षेत्रीय नसल्यामुळे त्यांना वेदोक्त मंत्राचा अधिकार नसल्याचे सांगितले. बघा, महाराज हे क्षेत्रीय नसल्यामुळे, क्षत्रिय असायले, क्षत्रिय नसल्यामुळे या मंत्राचा अधिकार नसल्याचे सांगितले आणि येथूनच खऱ्या अर्थाने ब्राह्मणेतर संघर्ष चळवळीस सुरुवात झाली. 1901 मध्ये शाहू महाराजांनी आप्पासाहेब राजोपाध्याय यांची वतने जप्त केली व नारायण भट्ट सेवेकरी यांच्याकडून वेदोक्त पद्धतीने श्रवणी केली. श्रवणी म्हणजे ते ऐकून घेतली त्यांच्याकडून. वेदोक्त प्रकरणामध्ये लोकमान्य टिळक व शृंगेरीचे जगद्गुरू शंकराचार्य यांनी ब्राह्मणांची बाजू घेतली व शाहू महाराजांवर टीका केली. म्हणजे त्याच्यामध्ये शाहू महाराजांवर टीका करण्यात आली. त्यामध्ये लोकमान्य टिळक सुद्धा होते या वेदोक्त प्रकरणामध्ये आणि शंकराचार्य यांनी, या दोघांनी मिळून त्यांच्यावर टीका केलेली आहे. त्यांनी ब्राह्मणांची बाजू घेतली. 16 एप्रिल 1902 रोजी वेदोक्त प्रकरणासंदर्भात ब्रिटिश शासनाने नेमलेल्या वेदोक्त समितीने शाहू महाराजांच्या बाजूने निकाल देऊन शाहूंना वेदोक्त मंत्राचा अधिकार असल्याचा निकाल दिला. बघा, म्हणजे इथं ते जिंकलेले आहेत वेदोक्त प्रकरणाबाबतीत. त्यावेळेला शाहूंना वेदोक्त मंत्राचा अधिकार असल्याचा निकाल दिलेला आहे. म्हणजे वेदोक्त प्रकरण पहिला काय आहे, वेदोक्त पद्धतीने त्यांनी श्रवणी केली, ते ऐकून वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे ही ब्रिटिश शासनाने नेमलेल्या वेदोक्त समितीने शाहू महाराजांच्या बाजूने निकाल दिला. म्हणजे त्याच्यामध्ये त्याने ते प्रकरण घातलं आणि मग नंतर त्यांना अधिकार असल्याचा निकाल दिलेला आहे. 16 एप्रिल 1902 रोजी त्यावेळेस ते प्रकरण निकाली लागलेलं आहे. राजश्री शाहू महाराज हे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे पदसिद्ध अध्यक्ष होते. वेदोक्त प्रकरणानंतर शाहू महाराजांनी या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यावेळेला ते डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे पदसिद्ध अध्यक्ष होते, पण त्यांनी नंतर राजीनामा दिलेला आहे. याच्यानंतर, या प्रकरणानंतर 1901 मध्ये शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये गोहत्या प्रतिबंधक कायदा लागू केला. त्यावेळेला म्हणजे त्यांनी कोणत्या म्हणजे भरपूर असं कार्य केलेलं आहे की त्याचं लेखाजोखा करणं अवघड आहे. इतकं त्यांनी महान असं कार्य केलेलं आहे. प्रत्येक गोष्टीत त्यांनी जे त्यांना पटणार नाहीत गोष्टी, त्या बाबतीत त्यांनी अगदी प्रतिबंधक कायदा असू दे किंवा ज्या गोष्टीत गोरगरिबांना मदत करणे आहे त्या बाबतीत वसतिगृहे, शाळा वगैरे स्थापन केलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा कार्य केलेलं आहे. आता पुढील मुद्दा बघूया आपण. 1901 साली शाहू महाराजांनी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना केली, परंतु या बोर्डिंगमध्ये फक्त ब्राह्मण मुलेच राहू लागल्याने शाहूंनी निरनिराळ्या जातींच्या लोकांसाठी वसतिगृहे सुरू केली. बघा, फक्त जे काही व्हिक्टोरिया बोर्डिंग, मराठा बोर्डिंग होतं त्याच्यामध्ये ब्राह्मण मुले राहत होती. इतर मुलांना राहायला म्हणजे वेगळ्या जातीचे असल्यामुळे ते राहू देत नव्हते, म्हणून त्यांच्यासाठी त्यांनी वसतिगृहे सुरू केली. 18 एप्रिल 1901 रोजी जैन, लिंगायत व मुस्लिम या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहे शाहू महाराजांनी स्थापन केली. बघा, म्हणजे अल्पसंख्याक समाजासाठी सुद्धा त्यांनी कार्य केलेलं आहे. त्यांना सुद्धा वसतिगृहे स्थापन करून दिलेली आहेत. 2 जून 1902 रोजी शाहू महाराज इंग्लंडच्या 7व्या एडवर्डच्या राज्यारोहण समारंभासाठी इंग्लंडला गेले होते. या कार्यक्रमाच्या वेळी केम्ब्रिज विद्यापीठाने शाहू महाराजांना LL.D ही पदवी बहाल केली. कुठं बरं, ही इंग्लंडमध्ये केम्ब्रिज विद्यापीठाने त्यांना बहाल केलेली आहे. आता खूप महत्त्वाचं आहे, 26 जुलै 1902 रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील मागासवर्गीय लोकांसाठी 50% जागा राखीव म्हणजेच आरक्षित ठेवल्या.
या आरक्षणाबाबतचा हा जाहीरनामा करवीर गॅझेटमधून प्रकाशित करण्यात आला होता. आता हा पण मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. हे पहिला कुणी बरं 50% जागा राखीव ठेवण्याचं राखीव देण्याचा हा कायदा केलेला आहे. तर महाराजांनी केलेला आहे, शाहू महाराजांनी 26 जुलै 1902 रोजी, आणि त्याचा जाहीरनामा हा करवीर गॅझेटमधूनच प्रकाशित करण्यात आला होता. 1902 साली शाहू महाराजांनी पाटबंधारे धोरण घोषित केले. बघा, 1902 साली पाटबंधारे धोरण म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी, शेतीला पाणी देण्यासाठी त्यांनी पाटबंधारे योजना केलेली आहे, धरण बांधलेले आहे. त्यापैकी हे एक पाटबंधारे धोरण घोषित केलेलं आहे. 1905 साली शाहू महाराजांनी राजोपाध्याय यांची इनामे जप्त केली व छात्र जगद्गुरूंचे नवे पीठ निर्माण करून मराठा जातीच्या सदाशिव बेनाडीकर यांची पीठाचे प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली. तसेच संस्थांमध्ये निरनिराळ्या जातींचे पुरोहित निर्माण करण्याकरता पुरोहित शाळा निर्माण केल्या. बघा, म्हणजे प्रॉपर शिक्षण तिथं दिलं गेलं पाहिजे. म्हणजे जातीपातींचा भेदभाव न करता व्यवस्थितच ते पुरोहिताचं काम त्यानं केलं पाहिजे, अशा पद्धतीच्या त्यांनी शाळा निर्माण केल्या आणि तशा त्या संस्थानामध्ये शिक्षण दिलं गेलं. 1906 मध्ये शाहू महाराजांनी छत्रपती शाहू स्पिनिंग व जिनिंग मिल स्थापन केली. बघा, तिथं भरपूर जणांना ह्या शाहू मिलमध्ये रोजगार मिळाला होता त्या काळी. पण 2003 मध्ये महाराष्ट्र शासनाने ही मिल बंद केली आहे. त्यामुळे भरपूर लोक बेरोजगार झालेले आपल्याला त्यावेळेला दिसून येत आहेत, कारण त्यांचं भविष्य त्याच्यावरतीच होतं. त्यामुळं ती मिल बंद झाल्यामुळं बेरोजगार लोक झालेले आहेत. 1906 साली शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात रात्रशाळा सुरू केल्या. तर 1907 साली शाहू महाराजांनी मुलींसाठी रात्रशाळा सुरू केल्या. 6 साली रात्रशाळा सुरू केल्या आणि 7 मध्ये मुलींसाठी रात्रशाळा सुरू केल्या. 1907 साली कोल्हापूरच्या पश्चिमेस 55 किलोमीटर अंतरावर दाजीपूर जवळ भोगावती नदीवर धरण बांधून त्यांच्या जलाशयास महाराणी लक्ष्मीबाई हे नाव देण्यात आले. या धरणाचे काम सबनीस या इंजिनियर कडून करून घेण्यात आले. बघा, तर 1907 साली कोल्हापूरच्या पश्चिमेस 55 किलोमीटर अंतरावर दाजीपूर जवळ जी भोगावती नदी आहे ना, त्या नदीवर धरण बांधलेलं आहे आणि त्यास महाराणी लक्ष्मीबाई म्हणजे लक्ष्मी तलाव असं अजूनही तिथं नाव आहे. हे नाव देण्यात आलं त्यांच्या पत्नीचं. आणि या धरणाचे काम सबनीस या इंजिनियर कडून करून घेण्यात आले होते. ते आजही डॅम चांगल्या अवस्थेत, म्हणजे खूप चांगल्या अवस्थेत आहेत. त्या काळी बांधलेलं 1907 साली. या धरणाशेजारी शाहू महाराजांच्या मुलीच्या नावावर राधानगरी हे गाव वसवण्यात आले. बघा, त्यांनी राधाबाई हे त्यांच्या आईचं पण नाव होतं आणि मुलीचं पण होतं. त्यामुळे त्यांनी मुलीच्या नावावर राधानगरी हे गाव वसवण्यात आले. म्हणजे तिथंच ती लोक राहिलेली आहेत. जेव्हा तिथं डॅम बांधणं सुरू होतं तिचं वस्ती वगैरे केली आणि तिथं वसाहत अशी वसवलेली आहे. 1908 साली शाहू महाराजांनी अस्पृश्यांसाठी मिस क्लार्क हे वसतिगृह स्थापन केले. बघा, अस्पृश्यांसाठी सुद्धा त्यांनी मिस क्लार्क हे वसतिगृह स्थापन केलेले आहे 1908 मध्ये. 20 मे 1911 रोजी शाहू महाराजांनी संस्थानामार्फत जाहीरनामा प्रसिद्ध करून संस्थानातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 15% शिष्यवृत्तीची घोषणा केली. बघा, हे एक मुद्दा महत्त्वाचा आहे. काय बरं, 20 मे 1911 रोजी एक संस्थानामार्फत जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्याच्यामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 15% शिष्यवृत्तीची घोषणा केली. म्हणजे तिथं माफ करण्यात आली ती. 1911 साली शाहू महाराजांनी शिंपी समाजाच्या मुलांसाठी नामदेव वसतिगृह सुरू केले. नामदेव शिंपी तुम्हाला माहीत आहेत ऐकून. त्यांच्याच नावाने नामदेव वसतिगृह 1911 साली सुरू केले. प्रत्येक जाती धर्माच्या मुलांसाठी त्यांनी शिक्षण मिळावं त्यांना म्हणून त्यांनी वेगवेगळी वसतिगृह स्थापन केलेली आहेत प्रत्येक जाती धर्माच्या मुलांसाठी. कारण त्यावेळेला आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच म्हणा इतर जातीपातींचा द्वेष केला जायचा. ते एकत्र राहत नसायचे ते. त्यामुळे त्यांनी वेगवेगळी वसतिगृह वेगवेगळ्या जातीपातींसाठी ह्या गरीब मुलांना शिक्षण मिळावं म्हणून सुरू केलेली दिसून येतात. अशाच
नवीन नवीन व्हिडिओसाठी, माहितीसाठी असे हे छानपैकी पॉईंट आहेत ते मिळण्यासाठी तुम्ही या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहूया आणखीन थोडं. ठीक आहे, पुढील मुद्दा बघा, महत्त्वाचे. 11 जानेवारी 1911 रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे सत्यशोधक समाज या संस्थेच्या शाखेची स्थापना केली व त्यांचे अनुयायी भास्करराव जाधव व यांचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केली. बघा हा, सत्यशोधक समाज या संस्थेच्या शाखेची स्थापना केलेली आहे. सत्यशोधक समाज पहिला महात्मा फुलेंनी स्थापना केली त्याची, आणि नंतर या संस्थेच्या शाखेची स्थापना शाहू महाराजांनी केलेली आहे. हे लक्षात ठेवा हा, कारण सत्यशोधक समाज हा महात्मा फुले यांनी स्थापन केलेला आहे. त्यामुळे जमलिंग होईल तुमचं. आणि त्याचे अनुयायी भास्करराव जाधव यांचे अध्यक्ष म्हणून त्यावेळेला नेमणूक केली. भास्कर जाधव यांचे पुस्तक घरचा पुरोहित हे आहे. 1911च्या हुकुमनाम्यानुसार अस्पृश्यांना मोफत शिक्षण देण्यास सुरुवात केली. 1912 साली शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थांचे सहकारी कायदा पारित केला. संस्थांमध्ये सहकारी कायदा पारित केला. 1912-13 साली शाहू महाराजांनी संस्थांमधील शेतकऱ्यांना शेतीविषयक शिक्षण देण्याकरता किंग एडवर्ड ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना केली. बघा, आता त्यांनी शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती सुद्धा पुरवणे किंवा शिक्षण देणे त्याच्यासाठी सुद्धा ही संस्था स्थापन केलेली आहे 1912 आणि 13 साली. म्हणजे त्यांना सुद्धा त्या शेतीमध्ये चांगलं पीक कसं येईल किंवा छान पद्धतीने आपल्याला मशागत करता येईल, त्याच्यामध्ये कुठलं बियाणं घालायला पाहिजे, कुठली लागवड करायला पाहिजे, कोणती मातीचं कोणते पीक येऊ शकेल, याबाबत हे शिक्षण इथे दिले जायचे. 1912 मध्ये महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये पाटील शाळा सुरू केल्या. 1913 मध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये सत्यशोधक समाजाच्या शाळा सुरू करून त्यांच्या प्रमुखपदी विठ्ठलराव ढोणे यांची नेमणूक शाहू महाराजांनी केली. म्हणजे ह्या सत्यशोधक समाजाच्या शाळा भरपूर होत्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी ही परत आणि संस्था सुरू करून विठ्ठलराव ढोणे यांनी त्यांची नेमणूक केली. कारण ह्यांनी म्हणजे सत्यशोधक समाजातर्फे भरपूर काम केलेलं आहे, चांगलं काम केलेलं आहे. जातीपातीसाठी, शाळांसाठी, शिक्षण देण्यासाठी किंवा वेगवेगळ्या प्रथा होत्या त्या मोडण्यासाठी, त्यांना आळा बसण्यासाठी या समाजाने खूप चांगलं काम केलेलं आहे. 1916 साली शाहू महाराजांनी बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करणे, बहुजनांना राजकीय हक्क मिळवून देणे या कार्यासाठी निप्पाणी येथे डेक्कन रयत शिक्षण संस्थाची स्थापना केली. बघा, म्हणजे बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी, त्यांना राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी इथेही डेक्कन रयत शिक्षण संस्था स्थापन केलेली आहे. आणि ही रयत शिक्षण संस्था 1919 कर्मवीर भाऊराव पाटील, आता सुद्धा ते म्हणजे त्यांच्या शाखा आहेत, त्यामधलीच ही एक आहे. 1917 साली विधवा पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदा शाहू महाराजांनी पारित केला. म्हणजे ह्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे, विधवा पुनर्विवाह. कारण त्यावेळेला स्त्रियांचे लहानपणीच लग्न व्हायची आणि त्या समोरच्या माणसाचं म्हणजे कितपत आयुष्य आहे कुणाला माहीत नसतं, पण लहानपणीच लग्न होत असल्यामुळे त्या कदाचित काही झालंच तर त्या विधवा व्हायच्या आणि त्याच्यासाठी त्यांनी परत त्यांनी विवाह करावा याच्यासाठी हा कायदा त्यांनी संमत केलेला आहे, पारित केलेला आहे 1917 साली. त्यामुळे हे खूप छानच काम आहे हे त्यांचं. 25 जुलै सगळेच काम छान आहे, पण हे पण खूप छान आहे. सारासार विचार त्यांनी सगळ्या जनतेचा केलेला आहे आणि त्यानुसार त्यांनी या कार्याला त्यांनी वाहून घेतलेलं आहे. हे आपल्याला या मुद्द्यातून दिसतच आहे. बघूया पुढचा मुद्दा. 25 जुलै 1917 रोजी प्राथमिक शाळेमध्ये फी माफीची घोषणा शाहू महाराजांनी केली. बघा, प्राथमिक शाळेमध्ये फी माफीची घोषणा सुद्धा त्यांनी केलेली आहे 25 जुलै 1917 रोजी. 21 नोव्हेंबर 1917 रोजी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. फी तर माफ केलीच आणि इथं काय केले बरं, प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले. म्हणजे ते घ्यायलाच गरजेचा, प्रत्येक मूल हे शिकलंच पाहिजे म्हणून सक्तीचे आणि मोफत असे हे शिक्षण देण्यात आलेले आहे. या संबंधाने पहिली शाळा
चिपरीपेटा येथे शाहू महाराजांनी सुरू केली. 1893 मध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे पहिले संस्थानिक सयाजीराव गायकवाड हे होते. 1917 साली जातवार प्रतिनिधित्वासाठी शाहू महाराजांनी भारत मंत्री लॉर्ड मॉन्टेग्यू यांची भेट घेतली. महत्वाचे, आता खूप महत्वाचं आहे बघा, हे पण पॉइंट हे पण वरती आहे महत्वाचं. शाहू महाराजांनी 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या कायद्याचे स्वागत केले. त्याच्यामध्ये काही जे काही हक्क कायदे वगैरे होते त्या कायदे चांगलेच असणार आहेत म्हणून शाहू महाराजांनी त्याचं स्वागत केलेलं होतं. 4 मार्च 1918 रोजी करवीर तालुक्यातील चिखली या गावी सक्तीचे व मोफत शिक्षण देणारी शाळा शाहू महाराजांनी सुरू केली. हे सुद्धा लक्षात ठेवा, यातला काहीतरी पॉईंट येऊ शकतोय. 4 मार्च साल येऊ शकतोय, त्याचा तालुका येऊ शकतोय, गाव येऊ शकतोय, किंवा कोणती योजना सुरू केली हे येऊ शकतंय. 1918 साली शाहू महाराजांनी महार वतने, बलुतेदारी व वेठबिगारी प्रथा बंद केली. तसेच आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा केला. आता याच्या वेळेला 1918 मध्ये बघा, महारी वतने, बलुतेदारी, वेठबिगारी ह्या प्रथा ज्या काही वाईट होत्या त्या सगळ्या बंद केल्या आणि आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा केला. म्हणजे ह्या जातीतून त्या जातीत विवाह करणे, त्याला आंतरजातीय विवाह असं म्हणतात. 1918 मध्ये शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थांमध्ये तलाठी शाळा सुरू केल्या. आता ह्या का केल्या असतील बरं? कारण शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या मुलांना महसूल विभागातलं ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून ह्या तलाठी शाळा त्यांनी सुरू केलेल्या होत्या. शेतकऱ्यांचा जो घोटाळा करत असतात वरचे अधिकारी वगैरे, किंवा त्यावेळेला जे कोण असतील ती लोक, सावकार वगैरे, त्यावेळेला सावकारकी जास्त होती म्हणून महसुलीबाबत ज्ञान मिळावं म्हणून त्यांनी तलाठी शाळा सुरू केल्या. 1918 साली शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये आर्य समाज या संस्थेच्या शाखेची स्थापना करून राजाराम महाविद्यालय हे आर्य समाजाकडे हस्तांतरित केले. आता त्यांनी आर्य समाज पहिला इथं पण ह्या संस्थेच्या शाखेची स्थापना म्हटले. आर्य समाज ह्यांनी नाही केला, फक्त याच्या संस्थेची शाखेची स्थापना केलेली आहे. आर्य समाज दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेला आहे. 1919 साली शाहू महाराजांनी स्त्रियांना क्रूरपणे वागणूक देण्याच्या प्रथेवर प्रतिबंधक कायदा मंजूर केला. आता त्यावेळेला वाईट वागणूक दिली जात होती हे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. मग त्याच्यावरची सुद्धा त्यांनी प्रतिबंधक कायदा मंजूर केलेला आहे. 1920 मध्ये शाहू महाराजांनी संस्थानामध्ये घटस्फोटाचा कायदा संमत केला. आता हे पण ज्या घरी पटत नाही किंवा नवरा पटवून घेत नाही, भांडणं होतात, त्यावेळेला सुद्धा घटस्फोटाचा कायदा होता आणि तो त्यांनी संमत केलेला होता 1920 मध्ये. आता परत आणि 1920 मध्ये शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलची स्थापना केलेली आहे. ती अजूनही तिथं स्थापित आहे. 1920 मध्ये शाहू महाराजांनी गरीब मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून कोल्हापूर येथे प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसची स्थापना केलेली आहे. शाहू महाराजांनी महार पैलवानांना जाट पैलवान, सांबारांना सरदार व भंग्यांना पंडित अशा पदव्या दिल्या होत्या त्यावेळेला. बघा, म्हणजे त्यांना त्या जातीनं किंवा ह्यांना हिनवत नव्हते, ते त्यांना जे कोण जाट पैलवान असं म्हणत होते, सांबारांना तर सरदार व भंग्यांना तर पंडित अशा पदव्या दिलेल्या होत्या. म्हणजे छान, त्यांना जातीपातीचं वावडच नव्हतं म्हणून त्यांनी जे काही त्यांच्या टॅलेंट आहेत ते बघून त्यांना ते छानपैकी त्यांचं काय बरं ते नावजत होते त्यांना. शाहू महाराजांनी कोल्हापूर नगरपालिकेच्या चेअरमनपदी दत्तोबा पवार या अस्पृश्य असताना सुद्धा त्यांची नेमणूक त्यांनी केली होती कोल्हापूर महानगरपालिकेच्या चेअरमनपदी त्यावेळेला. पुढचं बघा, 6 मे 1922 रोजी वयाच्या 48व्या वर्षी मुंबई येथील खेतवाडीमधील पन्हाळा लॉजवर या बंगल्यावर शाहू महाराजांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. बघा, 6 मे 1922 रोजी वयाच्या 48व्या वर्षी, म्हणजे कमीच आयुष्य त्यांना लाभलेलं होतं त्यावेळेला. हे पण महत्त्वाचं आहे लक्षात ठेवणं. मुंबई येथील खेतवाडीमधील पन्हाळा लॉज या बंगल्यावर त्यांचा मृत्यू झालेला आहे हृदयविकाराच्या झटक्याने. शाहू महाराजांच्या स्मरणार्थ कोल्हापूर येथील रेल्वे स्थानकास छत्रपती शाहू टर्मिनस हे नाव देण्यात आलेले आहे त्यावेळेला आणि अजून सुद्धा आहे ते. अजूनही याचे मुद्दे भरपूर आहेत खाली, ते आपण
नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू, नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. जर अशाच नवीन नवीन मुद्द्यांसाठी, व्हिडिओसाठी, लेक्चरसाठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील मुद्दे पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.